संजय पाटील चव्हाण भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते. आता त्यांनी 15-20 मिनिटाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. याच्यावर तुमचं म्हणणं काय? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पळवावा. एक चव्हाण गेला तर दुसरे मोठे चव्हाण आमच्या बरोबर आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काही फरक पडणार नाही. आम्ही दुसऱ्या उमेदवाराच्या बरोबर करून घेऊन आमचे सगळेच्या सगळे उमेदवार 10 नंबरच्या प्रभागामध्ये 100% निवडून येतील. आणि मला असं वाटतंय की आमदारांनी त्यांच्या चेला चपाटाने समोर येऊन लढाई लढली पाहिजे. तर मला असं वाटतं की याची पळवापळू याला धमकावणं, अरे हिंमत असेल तर तुम्ही मैदानामध्ये आहे ना, आम्ही मैदानामध्ये लढतोय, परंतु त्यांना मैदानामध्ये समोर येऊन लढायचं नाही. याचा उमेदवार पळवत येतो, अध्यक्षपदाचा उमेदवार असाच पळवला त्यांनी. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, प्रभाग क्रमांक 10 मध्ये ते गेले असतील, दुसरे आमचे दोन्हीच्या दोन उमेदवारांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आहे त्याच्यापेक्षा अधिक फायदा निश्चितच या आताच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आताच म्हणजे वैयक्तिक दोष म्हणजे काय असतं? कुठला व्यक्तिगत दोष? आता म्हणजे प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांनी त्यांचं कारण तुम्ही खरं तर त्यांना विचारलं पाहिजे. त्यांनी काय म्हटलं हा विषय नाही. जो त्यांनी निर्णय केला, मला असं वाटतं की ते गेल्यामुळं दुसऱ्या मोठ्या चव्हाण साहेबांचा पाठिंबा आम्हाला मिळाला, त्यामुळे फरक काय पडत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला 10 नंबरच्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. 10 नंबरच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आहे त्याच्यापेक्षा अधिक लीड मिळणार आहे, त्यामुळे काही फरक पडणार नाही. केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे, आणि आज या घडीला नगर परिषद जनता तुम्हाला काय कोण दिलं? 100% आम्हाला खात्री आहे की आमचे सगळेच्या सगळे उमेदवार आणि अध्यक्षपदाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येतोय. त्यामुळे आता म्हटलं ना की याला पळव त्याला पळव, शेवटच्या तासाभरामध्ये धमकवणं, मला असं वाटतं की राष्ट्रवादीची चिखलीकरांची जुनी खेळी आहे. त्या जुन्या खेळीला लोह्यामध्ये जनता हा निश्चितच पुढच्या काळामध्ये त्यांना थारा देणार नाही. लोहा शहरामधल्या लोकांना शांतता पाहिजे, लोहा शहरामधल्या लोकांचा विकास पाहिजे. विकासाच्या बाजूने शांततेच्या बाजूने लोहा शहरामध्ये जनता ही 100% आमच्या बरोबर राहील याची मला खात्री आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आर्थिक व्यवहारातून उमेदवार फुटला की त्यांनी? आता अनेक गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, अनेक गोष्टी आहेत. आणि खरं तर निवडणुकीचा प्रचार संपत आलेला असताना, आचारसंहिता असताना अशा पद्धतीचा कार्यक्रम घेणं मला वाटतं की अनैतिक माणसाचं अनैतिक कृत्य आहे. आणि लोहा शहरामध्ये जनता त्यांनी विधानसभेला थोडासा पराभव निश्चित अपयश झालं, मला थोडासा अपयश आलं, परंतु निश्चितच पुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच जनता 100% नाकारणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या मागे ताकद 100% वाढणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे खेळी चिखलीकरांची नवीन खेळी नाही, अनेक खेळ अशा पद्धतीचे. असं हे बघा, जाणाऱ्याला कोण रोखते? हा गेल्यामुळे आम्हाला निश्चितच दुसऱ्या अजून आम्हाला मोठी ताकद मिळाली या प्रभागामध्ये. त्यामुळे निश्चितच आमचं नुकसान काही नाही, फायदा अधिक झालेला आहे. निर्णय घेतला सर, त्या जागी तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही का? नाही, हे जुनेच खेळ आहेत ना. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या खेळा करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस चिखलीकरांची खेळी आहे, त्यामुळे काही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, नाही असं काहीतरी हे बघा, मतदान हे आता शेवटच्या 2 तासावर आलेलं असताना अशा पद्धतीचं काहीतरी कृत्य करणं हे अपेक्षित होतं. त्यांनी ते केले, त्याचा फायदा निश्चितच होणार आहे आम्हाला.